कॉन्ट्रॅक्टचे जे 6 आपण घटक पाहिलेले आहेत, त्या 6 घटकांमध्ये सुद्धा अजून त्याच्यामध्ये काही स्पेसिफिकेशन्स आपल्याला दिसून येतात. त्यातलं पहिलं आहे ऑफर. ऑफर ही कशी असली पाहिजे, तेव्हाच जाऊन ती एक लीगल ऑफर ऑफर ठरली जाते. ह्याचे मुद्दे आपण पाहूयात. सगळ्यात पहिला मुद्दा आहे, की तुमची जी काही ऑफर आहे, ती ऑफर देताना तुमच्या डोक्यामध्ये सामाजिक रिलेशनशिप बनवायची जर तुमची इच्छा असेल, तर ती ऑफर म्हणल्या जात नाही. किंवा घरगुती कौटुंबिक रिलेशनशिप बनवण्याची जी काही तुम्ही ऑफर देता, ती कॉन्ट्रॅक्ट म्हणून संबोधली जात नाही. किंवा जर तुम्ही थट्टेमध्ये कोणाला जर काही ऑफर करत असाल, तर ती ऑफर म्हणल्या जात नसते. तुमच्या डोक्यामध्ये आपण पहिलेही पाहिलं होतं, की इंटेंट टू क्रिएट लीगल रिलेशनशिप म्हणजेच तुझं आणि माझं जे नातं आहे, ते कायदेशीर नातं आहे. ह्या उद्देशानं जर तुम्ही ऑफर करत असाल, तरच ती एक व्हॅलिड ऑफर आहे, असं म्हणलं जातं. की तुम्ही जी ऑफर देताय, ती ऑफर तुम्ही एका स्पेसिफिक व्यक्तीला देताय. का तुम्ही ती जनरल ऑफर देताय, हे तुम्ही क्लिअर असला पाहिजे त्या ऑफरसाठी. आपण टीव्हीवरती ॲडव्हर्टाइजमेंट पाहतो. ॲडव्हर्टाइजमेंट अशा रीत्याने दिली जाते, की ती जनरल दिली जाते. प्रत्येक व्यक्तीसाठी ती ऑफर असते. पण जर तुम्हाला ती स्पेसिफिक लेडीजलाच द्यायची आहे आणि ह्याच व्यक्तीला द्यायची आहे, एक असोसिएशन आहे त्याच्या मॅनेजरलाच एक व्यवस्थित ऑफर द्यायची आहे. असं जर तुमचं स्पेसिफिक द्यायचं असेल, तर तुमच्या ऑफरमध्ये ते व्यवस्थित दिसलं पाहिजे, की माझी ऑफर ही स्पेसिफिक आहे, की माझी ऑफर ही जनरल आहे. हे ऑफर करतानाचा दुसरा महत्त्वाचा मुद्दा आहे, ते म्हणजे निश्चितता. तुला मी काही वस्तू विकू इच्छितो. पण ती कोणती वस्तू आहे? कितीला विकणार आहेस? असं वेग बोलून तुम्ही कोणतीही ऑफर देऊ शकत नाही. तुम्हाला जर ऑफर द्यायची असेल, तर स्पष्ट कोणती वस्तू तुम्ही विकू इच्छितात आणि कितीला विकायची आहे, कोणत्या वेळेला विकायची आहे, कोणत्या पर्सनला विकायची आहे, या सगळ्या गोष्टी जर स्पष्ट असतील, तरच तुमच्या त्या ऑफरला व्हॅल्यू असते, लीगल व्हॅल्यू असते. तिसरी महत्त्वाची गोष्ट आहे ऑफर ही कम्युनिकेट झाली पाहिजे. तुम्हाला जर स्पेसिफिक कोणत्या व्यक्तीला जर ऑफर करायची असेल, समजा कोणत्या असोसिएशन आहे आणि त्याच्या मॅनेजरला तुम्हाला ऑफर करायची असेल, तर ती ऑफर त्या मॅनेजरपर्यंत पोहोचली आहे का? किंवा त्या असोसिएशनपर्यंत तरी ॲटलीस्ट पोहोचली आहे का? किंवा जर ती ऑफर जनरल असेल, तर तसं सुद्धा तुम्ही स्पेसिफिक तुमच्या ऑफरमध्ये स्पष्ट केलं पाहिजे, की माझी जी ऑफर आहे ती जनरल पब्लिकसाठी आहे. जे टीव्हीवरती ॲडव्हर्टाइजमेंट्स असतात, ते जनरल असतात. ते सगळ्या लोकांसाठी असतात, की आमचं हे साबण आहे, आमचं असं-असं आहे, हे वापरा. ही एक जनरल ऑफर आहे. मग तुमच्या ऑफरमध्ये असं स्पष्ट झालं पाहिजे, की तुमची ऑफर ही स्पेसिफिक व्यक्तींसाठी आहे का जनरल लोकांसाठी आहे. तरच ती ऑफर लीगल आहे असं ठरतं.